आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची जोरदार तयारी सुरू आहे। दरम्यान राज्यसभेसाठी देखील भाजपकडून नवीन चेहऱ्यांची चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे राज्यसभा खासदार आणि मंत्री असलेले नारायण राणेंचं काय होणार या संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे। बघूया एक रिपोर्ट। देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले तर दुसरीकडे राज्यसभेच्या 6 जागांवर 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। त्यामुळे राज्यसभेसाठी भाजपकडून पंकजा मुंडे, विजया रहाटकर आणि विनोद तावडेंच्या नावाची चर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे नारायण राणेंना लोकसभेचं तिकीट देण्याचा भाजपचा प्लॅन असल्याचं केसरकरांनी म्हटलंय। कुठूनही जरी ते उभे राहिले तरी त्यांच्याबद्दल एक जी आत्मीयता कोकणामध्ये आहे त्या पार्श्वभूमीवर स्वतः जर ते उमेदवार असतील तर त्यांच्यासमोर कोण टिकू शकणार नाही अशी आजसुद्धा परिस्थिती आहे। परंतु त्यांनी ती इलेक्शन लढवावी का की राज्यसभा लढवावी हा शेवटी त्यांचा प्रश्न आहे। मी त्यांचे आभार मानेन, पण शेवटी रत्नागिरी सिंधुदुर्ग या सीटवर कोण लढवणार याबद्दल आमचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य आहे। फक्त महायुतीचाच खासदार रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये निवडून येणार एवढं मी निश्चित पद्धतीने सांगतो। याआधी राणेंनी सुद्धा गद्दारी केली होती। राणेंना गद्दारी केल्यानंतर राणेंना सुद्धा लोकांनी त्यांची जागा दाखवली होती आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार विनायक राऊत हे भरघोस मताने निवडून येतील। तुम्ही कुठलाही उमेदवार करा। काही दिवसांपूर्वी नारायण राणेंनी फडणवीसांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली होती। दरम्यान यानंतर फडणवीसांनी JP नड्डांची भेट घेऊन राज्यसभा आणि लोकसभेसंदर्भात चर्चा केली। त्यामुळे नारायण राणेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार की राज्यसभेची या संदर्भात तर्कवितर्क लावले जात आहेत। कालची भेट ही एकूणच लोकसभेच्या दृष्टीने आम्ही काय तयारी करतोय या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या दृष्टीने पुढच्या गाईडलाईन्स म्हणजे आता आम्हाला युती करायची आहे तर त्यातल्या सीट शेअरिंग कधीपर्यंत आमचं पूर्ण झालं पाहिजे अशा सगळ्या गोष्टींवर मी चर्चा केलेली आहे। त्यामुळे काही फार वेगळी अशी काही चर्चा त्याच्यामध्ये नाही। अजून माझी या संदर्भात कुठलीही चर्चा माननीय मुख्यमंत्र्यांशी झालेली नाही। मी माननीय मुख्यमंत्री आणि अजितदादा पवार आम्ही तिघं एकत्रित बसून पूर्ण स्ट्रॅटेजी ठरवू आणि मग त्या आधारावर आम्ही काम करू। राज्यसभेतून नारायण राणे, प्रकाश जावडेकर, VV मुरलीधरन हे खासदार निवृत्त होणार आहे। त्यामुळे नारायण राणेंच्या जागेवर विनोद तावडे, प्रकाश जावडेकरांच्या जागेवर विजया रहाटकर तर VV मुरलीधरन यांच्या जागेवर पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे। 2019ला परळी विधानसभेत पंकजा मुंडेंचा पराभव झाला होता। त्यानंतर विधान परिषदेवरही पंकजा मुंडेंना पाठवण्यात आलं नव्हतं। त्यामुळे पंकजा मुंडेंना राज्यसभेची उमेदवारी देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाऊ शकतं। तसंच प्रीतम मुंडेंच्या जागेवर बीड लोकसभेतूनही त्यांना तिकीट दिलं जाणार असल्याची चर्चा आहे। एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की कोणाला उचलून त्याच्या जागेवर मी बसणार नाही, भले मग ती माझी बहीण असो। प्रीतम 10 वर्ष खासदार राहिलेली आहे, एकदम तिला घरी बसून मी करावं असा निर्णय मी घेऊ शकत नाही, तो दुसरं कोणीही घेऊ शकत नाही। आणि असा निर्णय किंवा अशी चर्चा कुठेही माझी कोणत्याही पक्षाशी किंवा माझ्या पक्षाशी किंवा माझ्या पक्षाच्या वरिष्ठांशी झाली नाही। पण हा माझा निर्णय झालेला आहे। त्यांना मी कुठेही निवडणूक लढवीन जगात, दुसऱ्या देशात जाऊ, पण मी प्रीतम ताईंना उचलून काही निवडणूक लढणार नाही हे मी स्पष्ट केलेलं आहे। मागच्या 5 वर्षांपासून भाजपच्या संघटनेसाठी काम करत असलेल्या विनोद तावडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे हे 2019 पासून राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेत। भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक जबाबदाऱ्या मागच्या काही वर्षात त्यांनी पार पाडल्या। आधी हरियाणा आणि आता बिहारचे भाजप प्रभारी आहेत। बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या सत्तांतरात विनोद तावडे यांचा मोठा वाटा होता। महाराष्ट्रातील सत्तेची गणितं जुळवताना तावडेंचाही सहभाग असल्याचं बोललं जात आहे। अजूनही राज्य पार्लमेंटरी बोर्ड, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड कुठलीही चर्चा झाली नाही आणि लोकसभेच्या निवडणुकीचे संपूर्ण जागा वाटपाचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला अधिकार आहे। आजच्या तारखेपर्यंत सर्व चर्चा अफवा आहेत, कपोलकल्पित आहे। कोणतीच सीट कुणाला मिळाली नाही आहे। कपोलकल्पित बातम्याच्या आधारावर न्यूज मीडियाच्या माध्यमातून ही चर्चा पसरवण्यात येत आहे। या चर्चांना काही अर्थ नाही। केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल।
राज्यसभा लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपनं तयारी सुरू केली आहे, त्यामुळे राज्यसभेसाठी भाजपकडून कोणाची वर्णी लागते, नारायण राणेंना पुन्हा राज्यसभा मिळणार की लोकसभेचं तिकीट देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.